Good morning to all. Our next topic is physical layer of Institute of Electricals and Electronics Engineering 802.11. ठीक है. IEEE 802.11 has defined the specifications of converting bits to a signal in the physical layer. One of them is in the infrared frequency spectrum, and the other 5 specification in the RF range as shown in the practical 802.11 protocols stack of figure 6.13.11. The 5 specification in the RF ranges are FHSS, that means frequency hopping spread spectrum, DSSS, that means direct sequence spread spectrum, OFDM, that means orthogonal frequency division. Number 4th, HRDSS, that means high rate, DSSS, high rate direct sequence spread spectrum. And number 5th, OFDM. Number 6, OFDM. OFDM म्हणजेच काय, ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन. आता जी फिजिकल लेयर आहे IEEE 802.11 त्याच्यामध्ये इट इज डिफाइंड द स्पेसिफिकेशन फॉर बिट्स टू सिग्नल इन द फिजिकल लेयर. पार्ट ऑफ 802.11 प्रोटोकॉल स्टॅक. ठीक आहे, त्याचे प्रोटोकॉल आहे, त्याचे स्टॅक, त्याची जी लेयर आहे अप्पर लेयर आणि जे आपण बघितले 5G लेयर आहे त्या ठिकाणी दिलेले आहे. ठीक आहे. द स्पेसिफिकेशन्स ऑफ RF रेंज, तर FHSS. ठीक आहे, 802.11चे जे इन्फ्रारेड आहे त्याचे काय सांगितलं आहे, FHS म्हणजे फ्रिक्वेन्सी होपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम, त्याच्यानंतर डायरेक्ट सेक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम किंवा मग ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन, हाय रेट डायरेक्ट सेक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम त्या ठिकाणी आहे, नंतर ऑर्थोगोनल फ्रिक्वेन्सी डिव्हिजन त्या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. नाव इन दिस सेक्शन्स we are going to discuss the 6 specification listed in table 6.13.11. खाली एक टेबल दिलेला आहे. जो टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये जे 6 स्पेसिफिकेशन दिलेले आहे ते आपल्याला त्या ठिकाणी डिस्कस करायचे. ऑन दिस फिजिकल लेयर्स इम्प्लिमेंटेशन्स एक्सेप्ट द infrared work in the ISM frequency band. As defined earlier, the ISM band is the industrial, scientific and medical band. 3 unlicensed frequency bands are defined under the ISM band. They are as follows: 902 to 928 MHz, 2.400 to 4.835 GHz, 5.725 to 5.850 GHz. आता जी फिजिकल लेयर दिलेले आहे त्याची स्पेसिफिकेशन्स त्या ठिकाणी दिलेले आहे. ठीक आहे, IEEE स्टँडर्ड 802.11चे किंवा मग 802.11Aचे, 802.11Bचे, 802.11Gचे, 802.11Nचे. 802.11 आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या टेक्निक यूज होत्या, तर FHSS, DSSS अँड नॉन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, जे FHSS टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासाठी 2.2 4.835 GHz फ्रिक्वेन्सी बँड त्या ठिकाणी यूज होतो आहे. जो DSSS आहे त्याच्यासाठी त्या ठिकाणी 2.4 to 4.835 GHz फ्रिक्वेन्सी बँड त्या ठिकाणी यूज होतो आहे. आणि इन्फ्रारेड टाईप्स ऑफ फ्रिक्वेन्सी बँड त्या ठिकाणी नॉन टेक्निकलसाठी यूज होतो. जे मॉड्युलेशन्स टाईप आहे FHSSचं ते FSK, फॉर DSSSसाठी PSK आणि PPM. ठीक आहे, आणि जो डाटा रेट आहे तो FHSSसाठी 1 and 2, DSSSसाठी 1 and 2 त्या ठिकाणी डाटा रेट आहे.
जो डाटा रेट येतो MB/s मध्ये, ठीक आहे, MB/s मध्ये. जो सेकंड स्टँडर्ड आहे ते म्हणजे 802.11a. यामध्ये जी टेक्निक यूज होती ती म्हणजे OFDM. त्यामध्ये जे फ्रिक्वेन्सी बँड यूज केला जातो तो म्हणजे 5.725 to 5.85 GHz. जी टेक्निक यूज केली जाते मॉड्युलेशन टाईप जो यूज केला जातो तो म्हणजे PSK और QAM. आणि डाटा रेट जो आहे त्याचा तो 6 to 54. 802.11b जे स्टँडर्ड आहे त्यासाठी टेक्निक यूज केली जाते ती म्हणजे DSSS, ठीक आहे. याच्यासाठी जो फ्रिक्वेन्सी बँड आहे तो यूज केला जातो 2.4 to 4.835 GHz. मॉड्युलेशन टाईप जर बघितला तर याचा PSK आहे आणि डाटा रेट जर बघितला तर 5.5 and 11. जो नेक्स्ट स्टँडर्ड आहे ते म्हणजे 802.11g. त्यामध्ये जी टेक्निक यूज होते ती म्हणजे OFDM. फ्रिक्वेन्सी बँड त्याचा जो आहे तो 2.4 to 4.835 GHz. मॉड्युलेशन टाईप्स डिफरंट टाईपची यूज केली जाते आणि डाटा रेट जो आहे तो 2.22 and 54 Mbps. जे लास्ट स्टँडर्ड आहे ते म्हणजे 802.11n. त्याच्यासाठी OFDM टेक्निक्स त्या ठिकाणी यूज केले जाते. फ्रिक्वेन्सी बँड जो आहे 5.725 to 5.85 GHz यूज केला जातो. मॉड्युलेशन्स टाईप त्या ठिकाणी डिफरंट टाईपचे यूज होते आणि डाटा रेट जो आहे त्या ठिकाणी 6000 त्या ठिकाणी डाटा रेट आपल्याला बघायला भेटतो, ठीक आहे. आपलं जे नेक्स्ट स्टँडर्ड आहे ते म्हणजे 802.11 FHSS, ठीक आहे. FHSS म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी होपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम. The IEEE 802.11 describes a method called FHSS, that is frequency hopping spread spectrum, for conversion of bits into a signal. The frequency band used for this is 2.4 GHz ISM band. आपल्याला काय बघायचं आहे त्या ठिकाणी, फ्रिक्वेन्सी होपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम फॉर कन्वर्जन ऑफ बिट्स इंटू अ सिग्नल. जे बिट्स असतात, डाटा बिट्स असतात, त्याचं कन्वर्जन आपण सिग्नलमध्ये कशा प्रकारे करतो, ठीक आहे. द फ्रिक्वेन्सी बँड यूज फॉर दिस इज 2.4 GHz ISM बँड. Now principle of FHSS. In FHSS, the sender sends the one carrier frequency for a short period of time, then hops to another carrier's frequency and transmits it for the same amount of time. Then it hops again to a new carrier frequency and transmits it for the same durations, and so on. In all, there are n such hopping in one cycle as shown in figure. The cycle repeats itself after n hopping. The bandwidth of FHSS signal is equal to NB Hz, where B is the bandwidth of the original signal that is being converted to FHSS signal. The techniques of spreading used in FHSS makes it difficult to an unauthorized person to understand the transmitted data. The frequency of allocated bands is FHSS is decided with mutual agreement between the sender and the receiver. The frequency band of FHSS is 2.4 GHz ISM, industrial, scientific and medical. The band is divided in 79 equal subbands of 1 MHz each. The hopping frequency is selected by a pseudo-random number generator. Principle of FHSS. The modulations technique used for the specification is either 2-level FSK or 4-level FSK with 1 or 2 bits per baud. Therefore, the data rates of this specification can be up to 1 to 2 Mbps. Shows the physical layer of IEEE 802.11 FHSS. Let's see.
the figure of physical layer of IEEE 802.11 FHSS. ठीक आहे, त्या ठिकाणी जी फिजिकल लेअर आहे 802.11 FHSSची त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर FHSSमध्ये काय केलं जातं, फ्रिक्वेन्सी होपिंग स्पेक्ट्रममध्ये तर जो सेंडर आहे तो त्या ठिकाणी कॅरियर फ्रिक्वेन्सी सेंड करतो. ठीक आहे, फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम, काही शॉर्ट पिरियडसाठी शॉर्ट टायमिंगसाठी त्या ठिकाणी कॅरियर फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी सेंड करतो. देन होप्स टू अनदर कॅरियर फ्रिक्वेन्सी अँड ट्रान्समिट इट टू फॉर द सेम अमाउंट ऑफ टाईम. Then the hopes again to a new carrier frequency and transmit it for a same duration and so on. In all their n such hoping in one cycle as shown in figure, the cycle repeats several other n hoping. The bandwidth of FHSS signal is equal to NB Hertz, where B is the bandwidth of the original signal that is being converted to FHSS signal. The techniques for spreading use in FHS max is decided with mutual agreement between the sender and the receiver. आता यामध्ये जो फ्रिक्वेन्सी असते जी FHSS कडून त्या ठिकाणी ॲलोकेट केली जाते ती त्या ठिकाणी काय डिसाईड करते, तर मॅच्युअल ॲग्रीमेंट बिटवीन द सेंडर अँड द रिसिवर. जो सेंडर आणि रिसिवरमधलं जे ॲग्रीमेंट आहे ते त्या ठिकाणी डिसाईड करते. द फ्रिक्वेन्सी बँड ऑफ FHSS इज 2 GHz ISM, जो इंडस्ट्रियल, सायंटिफिक अँड मेडिकल त्या ठिकाणी डिफाईन आहे. दिस बँड इज डिवायडेड इन 79 इक्वल सब बँड्स ऑफ 1 MHz each. The hoping frequency is selected by a random number of generations. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी सायकल दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ट्रान्समिशन सिक्वेन्स 1 2 3 4 5 आणि त्याचा जो ॲम्प्लिट्यूड आहे तो व्हर्टिकल आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो. The modulations technique used for this specification is either 2-level FSK of 4-level FSK with 1 or 2 bits per baud. Therefore, the data rates of these specifications can be up to 2 Mbps. आता ह्या फिगरमध्ये त्या ठिकाणी फिजिकल लेअर बघू शकता तुम्ही ऑफ IEEE 802.11 FHSS फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर 2 or 4-level FSK आणि रँडम सिक्वेन्स. ठीक आहे, जो ॲनालॉग सिग्नल भेटतो तो 1 MHz आपल्याला त्या ठिकाणी भेटतो आणि डिजिटल डाटा जो आहे तो 1 to 2 Mbps त्या ठिकाणी असतो. सो नेक्स्ट पॉईंट येतो आपला IEEE 802.11 DSSS. ठीक आहे, DSSS म्हणजे डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम. IEEE 802.11 has defined the DSSS, that is direct sequence spread spectrum techniques in order to convert the bits into signal. The DSSS also use the same frequency board as that of the FHSS, that is 2.4 GHz ISM band. DSSS. Each bit being sent by the sender is first converted into a group of bits called as the chip code. The time required to set each chip code should be equal to the period of the original bit in order to avoid the buffering. Let n represent the number of bits in each chip code, then the data rates of DSSS would be equal to n times of data rate of the original signal. Figure demonstrates the principle of DSSS. It has a chip codes original bits 0 or 1001111 for 1 1 1 1 0 1 0,
for 1 1 1 1 0 1 0 and for 0 1 0 0 0 1 1. This is the principle of DSSS, direct sequence spread spectrum techniques. DSSS, even though similar to CDMA, is not a multiple access method. The bit sequence used in DSSS uses the entire frequency band of 2.4 GHz, that is ISM band. DSSS uses the BPSK, binary PSK, or QPSK as its modulation techniques. The data rate of the system can reach 1 to 2 Mbps. The physical layer implementations of IEEE 802.11 DSSS has been shown in figure. Digital data 1 or 2 Mbps, 11 chips, Barker sequence, modulator, BPSK or QPSK, and analog signal. Institute of Electricals and Electronic इंजिनिअरिंगचे जे स्टँडर्ड ठरलेले आहेत, स्टँडर्ड आहेत 802.11, त्याच्यामध्ये सांगितलं आहे डायरेक्ट सेक्वेन्स स्पेक्ट्रम टेक्निक जी आहे त्याचं प्रिन्सिपल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. ठीक आहे. इन DSSS, दॅट मीन्स डायरेक्ट सेक्वेन्स स्पेक्ट्रम टेक्निक जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक बीट जो असतो sent by the sender is first converted into group of bits called the chip code. ठीक आहे. याच्यामध्ये प्रत्येक बीट एक ग्रुप बनवतो, त्याला आपण त्या ठिकाणी चिप कोड म्हणतो. तो चिप कोड जो आहे तो बायनरीच्या फॉर्ममध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. ठीक आहे. 1 0 0 0 1 किंवा मग 1 0 0 0 1 1 ह्या फॉर्ममध्ये. द टाईम रिक्वायर्ड टू सेंड each chip code should be equal to the time period of the original bit in the order to avoid the buffering. जो टाइम रिक्वायर्ड आहे, ठीक आहे, प्रत्येक चिप कोड त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी, सेंड करण्यासाठी, तो इक्वल टाइम पिरियडला त्या ठिकाणी डिफाईन करतो. ठीक आहे. ऑफ द ओरिजिनल बिट इन ऑर्डर टू अवॉइड द बफरिंग. लेट n represent the number of bits in each chip code, then the data rates of DSSS would be equal to n times of data rate of original signal. Demonstrate the principle of DSSS. DSSS, even though similar to CDMA, is not a multiple access method. CDMA त्या ठिकाणी multiple access method नाही आहे. ठीक आहे. The bit sequence used in DSSS uses the entire frequency band 2.4 GHz. DSSS uses the BPSK, means binary PSK or QPSK as its modulation technique. The data rate of the system can reach 1 to 2 Mbps. The physical layer implementations of IEEE, that means Institute of Electricals and Electronics Engineering 802.11 direct sequence spread spectrum has been shown in figure. ठीक आहे. त्या ठिकाणी त्या फिगरमध्ये तुम्ही बघू शकता फिजिकल लेअर ऑफ IEEE 802.11 DSSS.